याच्यामध्ये सगळ्यात मोठा ठसका जो आहे तो मनोरंजनाचाच ठसका आहे. जी गोष्ट आहे ती जेव्हा मी लिहिली होती तेव्हा ती गोष्ट लिहितानाच मला जाणवत होतं की खूप एंटरटेनिंग अशी गोष्ट आपण लिहितो आहे आणि त्याच्यामध्ये कॅरेक्टर्स मुख्य म्हणजे खूप इंटरेस्टिंग आहेत. त्या कॅरेक्टर्समध्ये खूप ट्विस्ट अँड टर्न्स आहेत. मुलगी मुलगा बनते आहे आणि आपल्याकडे कसं की मराठी सिनेमामध्ये मुलगीचं मुलगा होणं हे फार टाईमपास म्हणून घेतलं गेलं आहे. याच्या आधी आपण मुलगी मुलगा झालेली बघितलं असेल तर 2 मिनटासाठी 1 मिनटासाठी गाण्यामध्ये कुठेतरी चार्ली चॅप्लिनसारखे कपडे घालून टाईमपास केला असं आपण पाहिलं असेल. पण ह्या सिनेमात कसं आहे की अर्ध्यापेक्षा जास्त सिनेमा या मुलींना मुलगा म्हणून वापरायचे. त्याच्यामागे त्यांचं काहीतरी कारण आहे, मजबुरी आहे, त्याची गोची आहे आणि त्यासाठी त्यांना कशाकशातून जावं लागतं, जो की आपल्यासाठी विनोदच असतो. पण ते करणं खूप चॅलेंजिंग होतं आणि मग त्याच्यासाठी आम्ही खूप रिसर्च केला, काय काय करावं लागेल, वर्कशॉप्स घेतले आणि त्याच्यानंतर मग ही जी कॅरेक्टर्स इतर जी होती त्याच्यासाठी आम्ही कास्टिंग केलं आणि कॅरेक्टर्स खूप इंटरेस्टिंग असल्यामुळे एवढे चांगले चांगले मोठे मोठे कलाकार आम्हाला हो म्हणाले आणि हा सिनेमा करायला तयार झाले. भरत जाधव आहे, गौरव मोरे आहे किंवा रितिका श्रोत्री, ऋतुजा बागवे, माधुरी पवार हे असे आर्टिस्ट आहेत की हे जनरली कोणताही सिनेमा करत नाही. त्यांना कॅरेक्टर आवडलं नाही तर ते करत नाही, तर त्यांना कॅरेक्टर आणि गोष्टी इतकी आवडली की ते लगेच तयार झाले आणि त्याच्यामुळे झालं असं की लंडनमधलं कथानक आणि एवढे छान विनोदी कलाकार त्याच्यामुळे अशी एक मिसळ तयार झाली. त्याच्यामुळे आम्ही आता ह्याला नाव लंडन मिसळ सांगितलं. तर जसं लंडनला हे चित्रपटाचं शूट टोटली म्हणजे लंडनला झालं बरोबर. तर तेव्हा सेटवरती कलाकारांसोबत वावरताना म्हणजे जसं तुम्ही म्हणालात की त्यांनी मुलगा आणि मुलगी दोन्ही पात्रांनी अगदी बरोबर. तर त्यामध्ये म्हणजे तुम्हाला आलेले चॅलेंजेस असे काय आले किंवा कलाकारांचं तुम्हाला प्रतिसाद कसा होता तेव्हा? कलाकारांचा प्रतिसाद खूप छान होता. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कसं आहे की या प्रत्येक कलाकाराचं स्कूल वेगवेगळं आहे. परत जातो वेगळ्या पठडीतला ॲक्टर आहे, त्याचं स्कूल वेगळं आहे, त्याचा इतिहास वेगळा आहे. रितिका श्रोत्री आजच्या जनरेशनची मुलगी आहे, ऋतुजा बागवे ही नाटकातली मुलगी आहे, गौरव मोरे हा कम्प्लिटली वेगळ्या ठिकाणाहून आलेला आहे, माधुरीचं अगदी वेगळं सातारी सांगलीकरचं ऑडियन्स आहे, तिचा एक वेगळा प्रकार आहे अभिनयाचा आणि ती वेगळ्या पद्धतीने काम करते. सो त्याच्यामुळे काय झालं की या सगळ्यांना मला एकत्र घेऊन त्यांचे वर्कशॉप्स घेऊन त्यांना एका सुरामध्ये आणावं लागलं. ज्याच्यामुळे मग आम्ही कसं झालं की तिथे आल्यामुळे आणि एकत्र वर्कशॉप केल्यामुळे आम्हाला जाणवलं की एक्झॅक्टली आपल्याला करायचं काय. त्या सगळ्यांना कळलं की दिग्दर्शकाला नक्की हवं आहे आणि त्याच्यामुळे सगळे थोडेसे हळूहळू जसं जसं वर्कशॉप होत गेले, जसं आमचे रिडिंग्स होत गेले तसे मग थोडे सगळ्यांना कळायला लागले की आपल्याला करायचं आहे. आणि त्याच्यामुळे फायदा असा झाला की लंडनसारख्या ठिकाणी जिकडे थंडी असते किंवा घाई असते आपल्याला काम करायची, कारण बजेट्स खूप हाय असतात, त्या ठिकाणी मला त्यांना सांगायची गरज नाही पडली कारण आम्ही खूप तयारी करून गेलो. सो तिथे फक्त मेकअप केला, गेटअप केला की विषय संपायचा. आणि बाकी चॅलेंजेस जे होते ते कॅरेक्टर वाईज जी काय असायची ती चॅलेंजेस होती की तो कॅरेक्टर तसा वाटतो की नाही वाटतो आहे, तो त्या पद्धतीने बिहेव करतो की नाही, ते कॅरेक्टर तो उभं चांगलं करतो की नाही करतो आहे. सो त्याच्याकडे माझं चांगलं लक्ष होतं. भरतदादाबरोबर मी खूप काम केलं. मी जत्रा सिनेमाला असिस्टंट डायरेक्टर होतो, तेव्हापासून मी त्यांच्यावर काम केलेलं असल्यामुळे त्यांची माझी चांगली ओळख होतीच. माझं कॉमेडी टायमिंग त्यांना चांगलं माहिती होतं. हा सिनेमा करताना ती प्रत्येक सीन नंतर कौतुक करतो की खूप छान होतो आहे सीन. सो त्याच्यामुळे माझा एक कॉन्फिडन्स वाढत होता की एवढा सिनेमा जर बोलतो की सीन्स चांगले होतात त्याअर्थी आपण योग्य दिशेने चाललो आहे. आणि बाकी सगळे ॲक्टर जे होते ते खूप चांगले कॉपरेट करतो, त्यामुळे आम्हाला काम करताना खूप मजा पण आली आणि खूप चांगले सीन्स घडत गेले. त्याच्यामुळे हा सिनेमा इतका छान झाला. ह्या लंडन मिसळच्या ठसक्यानंतर असं नवीन काही आम्हाला नव्या वर्षात येणाऱ्या काही पाहायला मिळणार? हो नक्कीच. 2 सिनेमांवर काम चालू आहे, 2 गोष्टींवर स्क्रिप्टवर काम चालू आहे आणि दोन्ही वेगळ्या जॉनरचे आहेत. एक थोडंसं सायफाय आहे आणि एक थोडंसं तमाशा बेस्ड आहे आणि दोन्ही विषय आपल्या जिव्हाळ्याचे आहेत आणि खूप सुंदर आहेत. लंडन मिसळमध्ये पण आपल्या अत्यंत जिव्हाळ्याचा जो सिनेमा आहे अशी बनवाबनवी त्याची एक झलक पण तुम्हाला पाहायला मिळणार आहे, ज्याच्यामुळे लोकांना तो सिनेमा अजून रिकलेक्ट होणार आहे असं म्हणूया आपण थोडासा. सो त्याच्यामुळे तुम्हाला हा सिनेमा बघायला पण मजा येईल आणि पुढचेही विषय बघायला नक्कीच मजा येईल. जालिंदर मी रायटर डायरेक्टर आहे. सगळ्यांना
सगळ्यांना. जर there is no question mark of आवडला असेल तर